एकदा कल्पना करून बघा, आपण एका जागी अगदी शांत बसलो आहोत, डोळे मिटलेले आहेत आणि अचानक आपल्याला आपल्या स्वतःच्या शरीराच्या आत म्हणजे अगदी नाभीपासून ते थेट गळ्यापर्यंत एक प्रखर आणि पांढरशुभ्र प्रकाश दिसू लागतो. बापरे! हे ऐकायला तर एकदम. हो ना? आणि आपण त्या प्रकाशात निरखून पाहतो तेव्हा लक्षात येतं की हृदय, फुफ्फुसे किंवा यकृत यातला कोणताही अवयव तिथे अस्तित्वातच नाहीये. तिथे फक्त एक पोकळी आहे आणि तो डोळे दिपवणारा प्रकाश. म्हणजे हे एखाद्या साय-फाय चित्रपटाचा किंवा फॅन्टसी नॉव्हेलचा सीन असल्यासारखंच वाटतंय. अगदी तसंच. पण काय होईल जर मी असं म्हटलं की हा कोणताच कल्पनाविलास नसून एका खऱ्याखुऱ्या माणसाचा प्रत्यक्ष अनुभव आहे? खरंच? म्हणजे हा कोणातरी प्रत्यक्षातला अनुभव आहे? 100%. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण याच अकल्पनीय वास्तवाचा शोध घेणार आहोत. आपल्याकडे आज सिद्धयोग नावाच्या एका अत्यंत कुतूहलजनक पुस्तकातील माहिती आहे. हे पुस्तक समर्थ सद्गुरुदेव श्री रामलालजी सियाग यांच्या लेखनावर आणि त्यांच्या अनुभवांवर आधारित आहे. नक्कीच. आणि मला वाटतं या चर्चेचा उद्देशही खूप महत्वाचा आहे. हो, कारण आधुनिक जगाने आपल्याला सर्व भौतिक सुखे दिली आहेत, तरीही माणूस आतून इतका रिकामा का आहे? आणि या रिकामेपणावरचा उपाय त्या पांढऱ्या प्रकाशासारख्या गूढ अनुभवांमध्ये कसा दडलेला असू शकतो, हे आपण आज समजून घेणार आहोत. अगदी बरोबर. त्या पांढऱ्या प्रकाशाचा जो संदर्भ आहे ना, तो आपण थोड्या वेळाने उलगडणारच आहोत. पण त्याआधी या चर्चेचा जो मूळ गाभा आहे त्याकडे वळूया. आपण सध्या एका खूप मोठ्या विरोधाभासात जगत आहोत. म्हणजे तुम्ही आधुनिक जगातल्या एकाकीपणाबद्दल बोलत आहात का? हो, एक्झॅक्टली. आपल्याकडे माहितीचा महापूर आहे, संवाद साधण्यासाठी शेकडो साधने आहेत, पण तरीही मानवी इतिहासामध्ये माणूस आजच्या इतका एकाकी आणि अशांत कधीच नव्हता. या पुस्तकाच्या अगदी सुरुवातीलाच या समस्येचं मूळ कारण समजावून सांगण्यासाठी ऋग्वेदातील 7 कोशांच्या संकल्पनेचा संदर्भ दिला आहे. 7 कोश. हे थोडं तांत्रिक वाटत नाही का? म्हणजे सामान्य माणसासाठी शरीराचे 7 थर समजून घेणं थोडं कठीण जाऊ शकतं. आपण फक्त हाडा माणसाचे बनलेलो नाही का? कसं आहे ना, आपण जे आरशात पाहतो तो फक्त पहिला थर आहे. या संकल्पनेनुसार मानवी अस्तित्व हे 7 कोशांमध्ये किंवा असं म्हणा की थरांमध्ये विभागलेले आहे. पहिला आहे अन्नमय कोश, म्हणजे अन्नातून तयार झालेले हे आपले भौतिक शरीर. ओके, म्हणजे हे जे आपल्याला दिसतं ते शरीर. आणि दुसरा आहे प्राणमय कोश, म्हणजे आपल्या शरीरातील श्वास आणि ऊर्जा. मग येतो तिसरा मनोमय कोश, जिथे आपल्या भावना आणि विचार जन्म घेतात. आणि चौथा आहे विज्ञानमय कोश, म्हणजे आपली बुद्धिमत्ता, आपली तर्क करण्याची क्षमता. अच्छा, म्हणजे हे पहिले 4 कोश झाले. आणि तसं पाहिलं तर आधुनिक माणसाने या पहिल्या 4 कोशांवर बऱ्यापैकी विजय मिळवला आहे, नाही का? हो ना. आपण उत्तम आहार घेतो, शारीरिक सुखांची सोय केली आहे, भावनांचे विश्लेषण करायला शिकलो आहोत आणि विज्ञानाच्या आधारे बुद्धिमत्तेचा कळस तर गाठलाच आहे. म्हणजेच आपले पहिले 4 कोश पूर्णपणे ॲक्टिव्ह किंवा जागृत आहेत असं आपण म्हणू शकतो. अगदी तसंच. पण अडचण अशी आहे की हे फक्त पहिले 4 कोश आहेत. याच्या पलीकडे आणखी 3 कोश आहेत: आनंदमय कोश, चित्तकोश आणि सत्कोश. या तिन्हींना एकत्रितपणे सच्चिदानंद अवस्था म्हटलं जातं. सच्चिदानंद हे बऱ्याचदा ऐकण्यात येतं, पण या कोशांचं काम काय असतं? पुस्तकात अतिशय स्पष्टपणे एक सिद्धांत मांडला आहे. जोपर्यंत हे शेवटचे 3 कोश जागृत होत नाहीत, म्हणजे चेतनावस्थेत येत नाहीत, तोपर्यंत मिळणारा कोणताही आनंद हा केवळ एक भ्रम असतो. भ्रम म्हणजे आपण जे भौतिक यश मिळवतो तो खरा आनंद नाहीये. नाही, कारण तो क्षणिक असतो. म्हणूनच बघा, आपण एखादी नवीन गाडी घेतली किंवा नोकरीत मोठं यश मिळवलं की काही दिवस खूप छान वाटतं, पण नंतर पुन्हा तीच पोकळी जाणवू लागते. याचं कारण म्हणजे आपला आनंदमय कोश अजूनही सुप्तावस्थेतच असतो. अर्चा, हे समजून घेण्यासाठी माझ्या डोक्यातनं एक मस्त उदाहरण येतंय. हे अगदी एखाद्या लाख रुपये किमतीच्या बाजारातल्या सर्वात प्रगत स्मार्टफोनसारखं आहे. ऑपरेटिंग सिस्टीम खूप भारी आहे, म्हणजे मनोमय कोश, आणि प्रोसेसर अत्यंत वेगवान आहे, हा झाला विज्ञानमय कोश. हां, आता मला समजायला लागले तुम्ही कुठे जाताय ते. बरोबर. पण त्या फोनला जर नेटवर्कच नसेल तर त्या फोनचा जो मूळ उद्देश आहे संवाद साधण्याचा, तो पूर्णच होऊ शकत नाही. आपण सगळे असे महागडे पण नो नेटवर्क असलेले स्मार्टफोन घेऊन फिरतोय. वा, हे नेटवर्कचं रूपक खरोखरच एकदम अचूक आहे.
कारण हार्डवेअर कितीही चांगलं असलं तरी त्याला अर्थ प्राप्त करून देण्यासाठी नेटवर्कचीच गरज असते. पण आता इथे सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो. तो कोणता? हे नेटवर्क आणायचं कसं? हे शेवटचे 3 कोश जागृत कसे करायचे? हे ऐकायला खूप तात्विक वाटतं, म्हणजे एखाद्या हिमालयातल्या साधूचं काम असल्यासारखं. पण पुस्तकात जो प्रवास दिलाय ना, तो या सर्व अपेक्षांना खोटा ठरवतो. आणि इथूनच या साहित्याला एक अनपेक्षित वळण लागतं. कारण हे कोश जागृत करण्याची प्रक्रिया ज्या व्यक्तीने प्रत्यक्षात अनुभवली, म्हणजे स्वतः लेखक श्री रामलालजी सियाग, ते सुरुवातीला अजिबात धार्मिक किंवा आध्यात्मिक वृत्तीचे नव्हते. हो, हीच या साहित्याची सर्वात जमेची बाजू आहे. बहुतांश वेळा अध्यात्माचा संबंध हा अंधाळ्या विश्वासाशी जोडला जातो. उलट ते तर एक कट्टर निरीश्वरवादी म्हणजे नास्तिक होते असं पुस्तकात म्हटलंय. अगदी बरोबर. श्री रामलालजी सियाग हे रेल्वेमध्ये काम करणारे, मजूर संघटनेचे नेतृत्व करणारे आणि पूर्णपणे राजकारणात रस असणारे व्यक्ती होते. त्यांचा ईश्वरावर किंवा कोणत्याही अदृश्य शक्तीवर अजिबात विश्वास नव्हता. म्हणजे ते पूर्णपणे विज्ञानावर आणि लॉजिकवर चालणारे माणूस होते. हो, ते फक्त कर्मावर आणि ठोस परिणामांवर विश्वास ठेवणारे विज्ञानवादी व्यक्ती होते. मग असं काय घडलं? म्हणजे असा कोणता प्रसंग आला ज्यामुळे एका कट्टर नास्तिकाचा हा पूर्ण प्रवासच बदलून गेला? तर भौतिक नव्हतं, तर ते इतकं जीवघेणं होतं की त्यांना मृत्यू अगदी समोर दिसत होता. बापरे. मग त्यांनी काय केलं? त्यांनी सर्व भौतिक आणि वैद्यकीय उपाय करून पाहिले, पण काहीच उपयोग होत नव्हता. अशा अत्यंत हताश आणि निराशेच्या गर्तेत असताना त्यांच्या एका मित्राने त्यांना गायत्री मंत्राचा जप करण्याचा सल्ला दिला. पण जर ते नास्तिक होते तर त्यांनी तो सल्ला का ऐकला? आता इथेच खरी गंमत आहे. त्यांनी हा जप कोणत्याही भक्तिभावाने, श्रद्धेने किंवा ईश्वराला शरण जाण्याच्या भावनेने सुरू केला नाही. मृत्यूच्या भीतीने, बुडत्याला काडीचा आधार म्हणून त्यांनी एका वैज्ञानिकासारखा हा जप फक्त एक प्रयोग म्हणून सुरू केला. इथे मला एक गोष्ट खरंच समजून घ्यायची आहे. जर त्यांची श्रद्धाच नव्हती तर मग फक्त शब्दांचं उच्चारण करण्याने काय होणार होतं? आपण तर नेहमी ऐकतो की मंत्राचं फळ तेव्हाच मिळतं जेव्हा मनात भाव असतो. खूपच कळीचा प्रश्न आहे. आणि इथेच अध्यात्म हे अनुभवात्मक विज्ञान किंवा एक्सपिरियन्शियल सायन्स कसं आहे हे सिद्ध होतं. जेव्हा आपण मंत्राचा विचार करतो तेव्हा आपण त्याला धर्माशी जोडतो. हो, तसंच शिकवलं गेलंय आपल्याला. पण योगशास्त्रानुसार आणि आधुनिक ध्वनी विज्ञानानुसार, ज्याला आपण सिमॅटिक्स म्हणतो, मंत्र हा एक विशिष्ट ध्वनी कंपनाचा म्हणजे साऊंड व्हायब्रेशनचा पॅटर्न असतो. ओके, म्हणजे शब्दांचा अर्थ महत्वाचा नसून त्याचा आवाज महत्वाचा असतो. एक्झॅक्टली. जेव्हा तुम्ही एखादा मंत्र सातत्याने जपता तेव्हा ते ध्वनिकंपन तुमच्या मेंदूतल्या तर्क करणाऱ्या भागाला बायपास करतं आणि थेट तुमच्या मज्जासंस्थेवर म्हणजे नर्वस सिस्टीमवर परिणाम करू लागतं. म्हणजे यासाठी श्रद्धेची काहीच गरज नाही? अजिबात नाही. जसं गुरुत्वाकर्षणाच्या नियमावर तुमचा विश्वास असो वा नसो, सफरचंद सोडलं तर ते खालीच पडणार. तसंच त्यांनी तो मंत्र विशिष्ट लयीत जपल्यामुळे त्यांच्या शरीरातील सुप्त ऊर्जा केंद्र, ज्यांना आपण चक्रे म्हणतो, ती आपोआप उत्तेजित होऊ लागली. हे फक्त एखादा हेल्युसिनेशन किंवा मानसिक भ्रम असू शकत नाही का? कुणालाही हाच विचार येईल. आणि शिवाय पुस्तकात असंही म्हटलंय की आतून कुठून तरी भुंग्यांच्या गुंजनासारखा आवाज येऊ लागला, जो आपोआप गायत्री मंत्राच्या उच्चारात बदलला. हे सगळं खूपच अतार्किक वाटत नाही का? वरवर पाहता ते अतार्किक नक्कीच वाटतं, पण मानसशास्त्रीय आणि योगिक दृष्टिकोनातून याचं अतिशय अचूक स्पष्टीकरण देता येतं. कसं काय? जेव्हा मज्जासंस्थेतील अत्यंत खोलवरची ऊर्जा, ज्याला कुंडलिनी म्हणतात, ती अचानक जागृत होते, तेव्हा मेंदूला या ऊर्जेचा अर्थ कसा लावायचा हे समजत नाही. अच्छा, म्हणजे तो ब्रेनचा इंटरप्रिटेशनचा प्रॉब्लेम आहे? हो, त्यामुळे मेंदू प्रकाशाच्या किंवा विशिष्ट आवाजाच्या स्वरूपात त्याचं भाषांतर करतो. तो जो भुंग्यांचा आवाज होता त्याला योगशास्त्रात नाद म्हणतात. आणि हा कोणताही मानसिक आजार नव्हता. ते कशावरून? कारण मानसिक भ्रमामध्ये व्यक्तीचा वास्तवाशी संपर्क तुटतो. पण इथे मात्र लेखकाची विचार करण्याची क्षमता, त्यांची तर्कबुद्धी पूर्णपणे शाबूत होती. ते त्या प्रकाशाकडे आणि आवाजाकडे एका तटस्थ निरीक्षकासारखे पाहत होते. म्हणजे ते स्वतः अनुभव घेत होते आणि स्वतःच त्याचे विश्लेषणही करत होते. अगदी बरोबर. हे सिद्ध करतं की सत्य जाणून घेण्यासाठी आंधळ्या विश्वासाची नाही, तर एका ठराविक प्रक्रियेतून जाऊन स्वतः अनुभव घेण्याची गरज असते. हे खूपच रंजक आहे. म्हणजे तो मंत्रजप हा खरोखरच एक कॉस्मिक सायन्सचा प्रयोग ठरला. पण पुस्तकातून हेही स्पष्ट होतं की ही ऊर्जा नुसती जागृत होऊन चालत नाही, तिला एका योग्य दिशेची गरज असते. हो, आणि ती ऊर्जा हाताळणं सोपं नसतं.
आणि ही दिशा देण्यासाठीच त्यांच्या आयुष्यात एका नवीन व्यक्तीचा प्रवेश झाला. इथे आपण या साहित्यातील अत्यंत मध्यवर्ती आणि बऱ्याचदा गैरसमज झालेल्या संकल्पनेकडे येतो, गुरु. बरोबर. गुरु ही संकल्पना भारतीय तत्वज्ञानात जेवढी महत्वाची आहे तेवढीच ती आजच्या काळात थोडी प्रदूषितही झाली आहे. हो ना, आजकाल तर गुरु म्हणजे वेगळंच चित्र डोळ्यासमोर उभं राहतं. एक्झॅक्टली. पुस्तकात लेखकाने आजच्या काळातील व्यावसायिक धर्मगुरू आणि खरे सद्गुरू यांच्यातील फरक अत्यंत धारदार शब्दांत मांडला आहे. आजकाल धर्मगुरू म्हणजे भव्य आश्रम बांधणारे, कर्मकांडांचं स्तोम माजवणारे आणि भक्तांना भीती दाखवणारे अशी एक प्रतिमा तयार झाली आहे. पण लेखकाचे जे गुरु होते, बाबा श्री गंगाईनाथजी योगी, त्यांचं कार्य या सर्व बाह्य देखाव्यांच्या पूर्णपणे पलीकडचं होतं, असं त्यात म्हटलंय. होय, बाबा श्री गंगाईनाथजी यांनी रामलालजी यांना केवळ शाब्दिक उपदेश किंवा तात्विक ज्ञान दिलं नाही, त्यांनी त्यांना एक मोठा आध्यात्मिक वारसा संक्रमित केला. आणि याच प्रक्रियेला शक्तिपात दीक्षा असं म्हटलंय ना? पण ही शक्तिपात दीक्षा नेमकी असते तरी काय? शक्तिपात हा 2 शब्दांचा बनलेला आहे. शक्ती आणि पात म्हणजे पडणे किंवा प्रवाहित होणे. खऱ्या सद्गुरूंकडून दिली जाणारी दीक्षा ही केवळ कानात गुपचूप एखादा मंत्र सांगण्याची क्रिया नसते. मग ती कशी दिली जाते? ती 4 प्रकारांनी दिली जाऊ शकते: स्पर्श, मंत्र, दृष्टी म्हणजे अंतर्लक्ष आणि केवळ संकल्प म्हणजे इच्छाशक्ती. या प्रक्रियेद्वारे गुरु आपल्या स्वतःच्या कमावलेल्या आध्यात्मिक ऊर्जेचा एक अंश शिष्यामध्ये प्रवाहित करतात. म्हणजे जसं आपण मोबाईल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ट्रान्सफर करतो, तसं काहीसं. हो, ऊर्जेचं ट्रान्सफर. यामुळे शिष्याच्या पाठीच्या कण्याच्या तळाशी सुप्त अवस्थेत असलेली उत्क्रांतीची ऊर्जा, ज्याला आपण मगाशी कुंडलिनी म्हटलं, ती त्वरित जागृत होते. हे कसं काम करतं यासाठी ना, मगाशी मी जे नेटवर्कचं उदाहरण दिलं होतं ते थोडं बदलून पाहूया. सांगा ना, मला तुमची उदाहरणं खूप आवडतात. मगाशी आपण फोनच्या नेटवर्कबद्दल बोललो, पण समजा आपल्या शरीराची मज्जासंस्था ही एका गिटारसारखी आहे. गिटारच्या तारा म्हणजे आपली चक्रे आणि नाड्या. आता या तारा जर खूप सैल असतील तर तुम्ही त्यावर कितीही बोटं फिरवली तरी त्यातून फक्त कर्कश आवाजच येईल, संगीत निर्माण होणार नाही. बरोबर. आपण स्वतःच्या प्रयत्नांनी म्हणजे नुसती पुस्तके वाचून किंवा कर्मकांडे करून त्या तारा छेडण्याचा प्रयत्न करत असतो. पण गुरु काय करतो? गुरु तो मास्टर म्युझिशियन असतो जो शक्तिपात प्रक्रियेतून त्या तारांना अचूक ट्यून करतो. वा. तो एकदम योग्य ताण निर्माण करतो, जेणेकरून जेव्हा आयुष्यातील घटनांचा वारा त्या तारांना स्पर्श करतो तेव्हा त्यातून ताणतणावाचा गोंधळ निर्माण न होता आंतरिक शांतीचे संगीत वाजू लागते. हे रूपक अतिशय सुंदर आणि एकदम अचूक आहे. गिटारची आणि तारांची रचना आधीपासूनच तिथे असते. गुरु बाहेरून काहीही नवीन आणून बसवत नाही. हो, हार्डवेअर आपलंच असतं. अगदी. तो फक्त आधीच अस्तित्वात असलेल्या क्षमतेला ट्यून करतो किंवा जागृत करतो. आणि इथेच या साहित्याचा सर्वात महत्वाचा संदेश दडलेला आहे. खऱ्या आध्यात्मिक प्रवासात पोकळ तत्वज्ञान, लांबलचक प्रवचने किंवा बाह्य कर्मकांडांना शून्य महत्व आहे. म्हणजे फक्त बोलघेवडेपणा उपयोगाचा नाहीये. एक्झॅक्टली. महत्वाची आहे ती फक्त आणि फक्त प्रत्यक्षानुभूती किंवा डिरेक्ट एक्सपिरियन्स. एकदा ती कुंडलिनी शक्ती जागृत झाली की ती व्यक्तीच्या आतून काम करू लागते. ती शारीरिक आजार, मानसिक ताणतणाव आणि भीती मुळापासून नष्ट करते. हे सगळं ऐकायला खूपच प्रभावशाली वाटते. एका वैयक्तिक पातळीवर एका नास्तिकाचं रूपांतर एका अनुभवसंपन्न साधकात होणे, ही गोष्ट नक्कीच प्रेरणादायी आहे. हो, पण हा प्रवास इथे थांबत नाही. तेच, कारण जसजसे आपण पुस्तकाच्या शेवटच्या टप्प्याकडे जातो तसतसं लक्षात येतं की हा प्रवास फक्त एका व्यक्तीच्या आंतरिक शांतीपुरता मर्यादित राहत नाही. तो एका अत्यंत अवाढव्य, जागतिक आणि भविष्यातील मानवी उत्क्रांतीच्या संकल्पनेवर जाऊन पोहोचतो. आणि हो, इथेच मला सर्वात मोठे प्रश्न पडलेत. आणि ते साहजिकच आहे, कारण या भागात 20व्या शतकातील महान तत्वज्ञ आणि योगी महर्षी अरविंद यांच्या एका अत्यंत धाडसी भविष्यवाणीचा संदर्भ येतो. कोणती भविष्यवाणी? ती भविष्यवाणी आहे गॉड स्पिरिट मीट्स गॉड मॅटर, म्हणजे ईश्वरीय आत्मा आणि ईश्वरीय पदार्थ यांचा मिलाप. महर्षी अरविंदांनी आणि या साहित्याने असा दावा केला आहे की मानवाची उत्क्रांती ही फक्त भौतिक तंत्रज्ञानावर किंवा बुद्धिमत्तेवर थांबणार नाही. मग पुढे काय होईल? भविष्यात मानवी शरीरात एक दिव्य रूपांतरण म्हणजे डिवाइन ट्रान्सफॉर्मेशन घडून येईल. थांबा, मला नेमक्या याच मुद्द्यावर प्रश्न विचारायचा आहे. पुस्तकात या दिव्य रूपांतरणाचं जे वर्णन केलं आहे ते पचवायला खूपच जड जातं.
म्हणजे कोणत्या वर्णनाबद्दल बोलताय तुम्ही? त्यात असं सुचवलं आहे की या रूपांतरणानंतर मानवी शरीराला पोटाची, हृदयाची किंवा रक्ताभिसरणाची गरजच उरणार नाही. त्यांची जागा ऊर्जा केंद्रांच्या कंपन्यांनी घेतली जाईल. आता मला सांगा, आपण मानवी उत्क्रांतीबद्दल बोलतो तेव्हा आपण AI, जेनेटिक इंजिनिअरिंग याचा विचार करतो. हो, विज्ञानाचा दृष्टिकोन तोच आहे. पण फुफ्फुसे आणि हृदयाची जागा ऊर्जा केंद्रांनी घेणं हे आजच्या जीवशास्त्राच्या किंवा बायोलॉजीच्या कोणत्याही नियमात बसत नाही. हे कसं शक्य आहे? हा दावा शब्दशः घ्यायचा की मानवी जाणीवांच्या बदलाचे ते फक्त एक रूपक आहे? तुमचा हा आक्षेप पूर्णपणे रास्त आहे आणि कोणत्याही तार्किक मनाला हाच प्रश्न पडेल. जर आपण हे आजच्या बायोलॉजीच्या चष्म्यातून पाहिलं तर हे निव्वळ अशक्य वाटतं. हो ना? मग यावर कसा विश्वास ठेवायचा? पण आपण हे विसरता कामा नाही की आधुनिक भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स देखील आता हे मान्य करत आहे की जो पदार्थ आपल्याला घनरूप वाटतो तो मुळात फक्त एक गोठवलेली ऊर्जा आहे. अच्छा, म्हणजे आईन्स्टाईनचा E=mc² चा सिद्धांत. एक्झॅक्टली. आइन्स्टाईनचा सिद्धांत हेच सांगतो. अध्यात्म, विज्ञान याच्याही एक पाऊल पुढे जातं. जेव्हा मानवाची चेतना किंवा कॉन्शियसनेस अत्यंत उच्च पातळीवर पोचते तेव्हा भौतिक शरीराचे नियम बदलू शकतात. याचे काही पुरावे आहेत का? योगशास्त्रात समाधी अवस्थेची अनेक उदाहरणे आहेत, जिथे योगी महिनेनमहिने श्वास न घेता किंवा अन्न न खाता जिवंत राहतात. म्हणजे त्यांचं हृदय आणि फुफ्फुसे व्यावहारिकदृष्ट्या काम करणं थांबवतात? हो, तरीही ते ऊर्जेवर जिवंत असतात. बापरे! म्हणजे तुम्ही म्हणताय की जे आज फक्त काही मोजक्या योग्यांना शक्य आहे, ते भविष्यात संपूर्ण मानवजातीची नैसर्गिक अवस्था असू शकते? अगदीच. एक प्रकारची प्रजाती स्तरावरची उत्क्रांती. अगदी तंतोतंत. हे एका सर्वंकष आध्यात्मिक क्रांतीचे प्रतीक आहे. अशी क्रांती जिथे मानवी शरीर हे आजच्यासारखे आजारांनी, वयोमानाने आणि भौतिक गरजांनी ग्रासलेले राहणार नाही, तर ते थेट वैश्विक ऊर्जेवर चालेल. हे खरंच थक्क करणार आहे. ही कोणतीही जादू नाही, तर चेतनेच्या उत्क्रांतीचा तो एक सर्वोच्च टप्पा असू शकतो, जिथे शरीर आणि ऊर्जा यांच्यातील सीमा पूर्णपणे पुसट होऊन जातील. हे खरोखरच विचार चक्रावून टाकणारं आहे. आणि मला वाटतं म्हणूनच या साहित्यात केवळ हिंदू तत्वज्ञानाचा उल्लेख नाहीये. हो, पुस्तकात इतरही अनेक संदर्भ आहेत. लेखकाला त्यांच्या साधनेदरम्यान येशू ख्रिस्तानी भगवान श्रीकृष्ण यांचेही दृष्टांत झाले. एका दृष्टांतात तर येशू ख्रिस्ताने त्यांना स्पष्ट सांगितलं की मला माणसांची प्रशंसा नकोय, तर तुमच्यात परमेश्वराचे प्रेम हवे. हे वाक्य खूप काही सांगून जातं. होय, आणि हा प्रसंग अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण तो सिद्ध करतो की ही जी आगामी आध्यात्मिक क्रांती आहे ती कोणत्याही एका विशिष्ट धर्मापुरती किंवा पंथापुरती मर्यादित नाही. म्हणजे हा सर्वसमावेशक विचार आहे. नक्कीच. आज जगात जेवढे धर्म आहेत ते बऱ्याच अंशी ऐतिहासिक कथा, श्रद्धा आणि कर्मकांडांवर आधारलेले आहेत. पण या नव्या युगात धर्म म्हणजे केवळ आंधळा विश्वास न राहता तो एक अनुभवात्मक विज्ञान बनेल. आणि ही क्रांती कुठून सुरू होईल असं त्यात म्हटलंय? पुस्तकात म्हटलं आहे की या जागतिक आध्यात्मिक क्रांतीची सुरुवात भारताच्या भूमीवरून होईल, पण ती संपूर्ण मानवजातीला कवेत घेईल. ज्याप्रमाणे गुरुत्वाकर्षणाचा नियम हा अमेरिकन किंवा भारतीय नसतो, तो सर्वांसाठी समान असतो, त्याचप्रमाणे ही आंतरिक ऊर्जा आणि तिची अनुभूती ही प्रत्येक मानवाचा जन्मसिद्ध अधिकार असेल. थोडक्यात सांगायचं तर आपण बाहेरच्या जगात कितीही शोध घेतला तरी खरी उत्तरे आपल्या शरीराच्या आतच दडलेली आहेत आणि ती मिळवण्यासाठी कोणत्याही अंधश्रद्धेची गरज नाही. अगदी बरोबर. चला तर मग या अत्यंत सखोल आणि विचारप्रवर्तक चर्चेचा थोडक्यात आढावा घेऊया. आपण सुरुवात केली ती आजच्या माणसाच्या शोकांतिकेपासून, भौतिकदृष्ट्या सर्वसंपन्न पण आतून पूर्णपणे अशांत, कारण त्याचे आनंदमय चित्त आणि सत हे 3 कोश सुप्तावस्थेत आहेत. हो, तो नेटवर्क नसलेला स्मार्टफोन. बरोबर. त्यानंतर आपण पाहिलं की श्री रामलालजी सियाग या कट्टर निरीश्वरवादी व्यक्तीला मंत्र जपातून कसे अकल्पनीय शारीरिक आणि मानसिक अनुभव आले, तो पांढरा प्रकाश आणि तो नाद. मग आपण समजून घेतलं की खऱ्या गुरूंची आणि शक्तिपात दीक्षेची भूमिका ही एका मास्टर ट्यूनरसारखी कशी असते, जे सुप्त कुंडलिनी शक्तीला जागृत करते. आणि शेवटी आपण उत्क्रांतीचा टप्पा पाहिला. हो, सरतेशेवटी आपण महर्षी अरविंद यांच्या गॉड स्पिरिट मीट्स गॉड मॅटर या संकल्पनेवर चर्चा केली, जिथे भविष्यात मानवी शरीराच्या एका अत्यंत वेगळ्या आणि ऊर्जा आधारित दिव्य रूपांतरणाची शक्यता वर्तवली आहे. तसं पाहिलं तर या संपूर्ण साहित्याचा आणि आजच्या चर्चेचा जो सर्वात मोठा निष्कर्ष निघतो तो हाच आहे की जोवर अनुभव नाही तोवर ज्ञान कोरडं आहे.
शांती किंवा सत्य शोधण्यासाठी माणसाला कोणत्याही विशिष्ट धर्माचा शिक्का मारून घेण्याची किंवा अंधश्रद्धेच्या आहारी जाण्याची अजिबात गरज नाही. अगदी 100% खरंय. गरज आहे ती फक्त एका प्रामाणिक शोधाची आणि एका अशा प्रक्रियेतून जाण्याची जी थेट मज्जासंस्थेवर आणि चेतनेवर काम करते. जेव्हा आपण स्वतःच्या आत डोकावतो तेव्हा बाहेरच्या जगातील कोणत्याही आधाराची गरज उरत नाही. नक्कीच. आणि जाता जाता या संपूर्ण चर्चेवर आधारित एक असा विचार समोर येतो जो नक्कीच प्रत्येकाला अंतर्मुख करेल. आज आपण मानवाचे भविष्य कुठे शोधत आहोत? आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सची नवनवीन आणि अवाढ्य मॉडेल्स बनवत आहोत. अंतराळ मोहिमांद्वारे मंगळावर वसाहती उभारण्याची स्वप्ने पाहत आहोत. हो, आपण पूर्णपणे बाहेरच्या विश्वात हरवलो आहोत. आपण बाह्य जगावर आणि निसर्गावर पूर्ण नियंत्रण मिळवण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहोत. पण जरा विचार करा, काय होईल जर मानवाची सर्वात मोठी, सर्वात क्रांतिकारी उत्क्रांती या बाहेरील कोणत्याही प्रयोगशाळेत नाही, तर अगदी शांतपणे आपल्या स्वतःच्या शरीराच्या, आपल्या स्वतःच्या चेतनेच्या आणि ऊर्जेच्या त्या अंधाऱ्या कोपऱ्यात आकार घेत असेल? हा विचार खरंच अंगावर काटा आणणारा आहे. आपण आकाशातील नवीन नेटवर्क शोधण्याच्या नादात स्वतःच्या आतल्या त्या अत्यंत प्रगत मानवी स्मार्टफोनचे मेन नेटवर्क ऑन करायला तर विसरत चाललो नाही ना? या प्रश्नाचं उत्तर बाहेर नाही, ते आपल्याच आत आहे. यावर नक्की विचार करा. अब मंत्र बता दूं, ये संजीवनी मंत्र है, संजीवनी मंत्र है. तो इसको जपना है राउंड द क्लॉक. तो किसी बीमारी से ग्रसित हो, इससे ठीक हो जाओगे आप. मन ही मन जपो, और जीव नहीं रहना चाहिए. अच्छा, अब ध्यान करो भाई 15 मिनट. यहाँ मुझे देखो और नाम जब चालू रखो. कोई प्रकार की योगिक क्रिया हो तो घबराएगा नहीं. 15 मिनट ध्यान करो, 15 मिनट में अपना बंद हो जाएगी. तो मंत्र है क्लिंग कृष्ण क्लिंग, क्लिंग कृष्ण क्लिंग. मन ही मन जपो, और जीव नहीं रहना चाहिए. क्लिंग कृष्ण क्लिंग, 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 क्लिंग कृष्ण क्लिंग.